गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि आज ज्ञानेश शाळेत नाही गेला. इकडे बघ ज्ञानेश, का नाही गेला बरं शाळेत? तर ॲक्च्युली ना ज्ञानेशला ना मी काल ज्ञानेशला शाळेत घ्यायला गेली ना तेव्हापासूनच ना त्याला ताप, त्याचं डोकं एवढं दुखत होतं ना, म्हणजे त्याला पूर्ण असं ताप, सर्दी, खोकला होता. तर त्याला औषध वगैरे दिले आहेत. का रात्री पण झोपताना दिलं, आज सकाळी पण दिलं. त्याची तब्येत थोडीशी डाऊन आहे, त्यामुळे मी त्याला शाळेत नाही पाठवलं. आणि आज पप्पा येणार आहेत. तर मी असं ठरवले की चला आज पप्पासुद्धा येणार आहे आणि खूप दिवस आधी मी आणि नशा मी दोघांनीसुद्धा ना दही वडा खाल्ला नाही आहे. तर मी आज म्हणजे पप्पांसाठी आणि म्हणजे घरामध्ये सगळ्यांसाठी मी आज दही वडा करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना पप्पांनी ना म्हणजे दही वडा खाल्लेला नाही आहे. म्हणजे बाहेर पप्पांनी खाल्ला असेल मे बी, पण घरामध्ये दही वडा खाल्लेला नाही आहे. आणि मी आता आज जो दही वडा करणार आहे ना, तर मी याच्या आधी पण दही वडा केलेला आहे, पण आज जो करणार तर मी सेकंड टाईम दही वडा करणार आहे. जे दही वडा आहे ना एवढा अमेझिंग लागतो ना, आणि खास करून ज्ञानेशला खूप आवडतो. इकडे बघ, हो ना? तर त्याचं आज सकाळपासून चालू आहे, मम्मी तो दही वडा करणार आहेस ना, मग कधी करणार आहेस, आत्ता करणार आहेस की संध्याकाळी करणार आहे, त्याचं ते सगळं चालू आहे. तर चला पटापट किचनमध्ये आणि सुरुवात करूया. तर संध्याकाळची वेळ आहे. तर आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आता मला उद्या सकाळी दही वडा करायचा आहे. तर त्या हेतूने मी एक दिवस किंवा एक रात्र अगोदरच आपल्याला ही उडदाची जी डाळ आहे ती भिजत टाकायची आहे. आता आपण दही वडा करतो, तर दही वडा करण्यासाठी जी उडदाची डाळ असते, त्या उडदाच्या डाळीपासूनच दही वडा तयार केला जातो. तर इथे मी ही वाटी घेतलेली आहे. ही जी वाटी आहे ना, तर ही वाटी 1/2 किलोची वाटी आहे. तर ही जी डाळ आहे, तर ही डाळ मी त्या वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि ही जी डाळ आहे, तर मी 2.5 वाट्या डाळ घेणार आहे. आणि इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये ही आपल्याला डाळ ट्रान्सफर करून घ्यायची आहे. आता ही जी डाळ आहे, ही डाळ या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, ही जी डाळ आहे ना, तर या डाळीमध्ये पाणी ॲड करून ही जी डाळ आहे ना, छान मस्त आपल्याला चोळून धुवायची आहे. म्हणजे या डाळीचा जो सफेद म्हणजे ना जो सफेद पावडर असते किंवा ती सफेद जो पाणी असतो तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. तर या उडदाच्या डाळीमध्ये मी पाणी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता ही जी डाळ आहे ही मी चोळून धुणार आहे. आणि आणि आपला ही डाळ का चोळून धुवायची आहे, कारण यातला जो व्हाईटपणा आहे ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आणि ही जी डाळ आहे तर मी लिटरली 7 ते 8 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ अशी चोळून आणि धुवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की या डाळीमधून किती सफेद असं पाणी निघतो. आणि तुम्हाला माहिती आहे आपला जो दही वडा आहे, तो दही वडा जाळीदार कसा होतो? तर त्याचं कारण हेच आहे, ही जी डाळ आहे ना, ही डाळ मुळातच आपल्याला भिजत टाकतानाच छान मस्त चोळून धुवायची आहे. म्हणजे तिच्यामध्ये जोही काही व्हाईट पावडर किंवा जो काही व्हाईट पाणी आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा चांगलं पाणी काढून चांगलं पाणी ॲड करायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात या पाण्यामध्ये डाळ पूर्णपणे म्हणजे पुन्हा ट्रान्सपरंट दिसते, म्हणजे पूर्ण व्यवस्थित दिसते. आता ही डाळ आपण रात्रभर या पाण्यातच भिजत ठेवणार आहोत. तर दही वडा करण्यासाठी आपल्याला दह्याचासुद्धा वापर करावा लागणार आहे. तर मी अगदी घरगुती पद्धतीने आधी दही तयार करून घेणार आहे. तर मी डाळ तर भिजत टाकलेली आहेच, पण आता चला पटापट दहीसुद्धा तयार करून घेऊया. तर दहीसुद्धा उद्या सकाळपर्यंत आपलं दहीसुद्धा तयार होऊन जाईल. तर इथे मी अमूल दूध घेतलेलं आहे आणि हे अमूल दूध मी या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर छान मस्त अशी उकळी आणून द्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की ना थोडंफार असं हे जे दूध आहे, तर हे दूध गरम झालेलं आहे, म्हणून मी ही पळी घेतलेली आहे आणि या पळीच्या साहाय्याने छान मस्त हे दूध असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे किंवा हलवून घेतलेलं आहे. छान मस्त अशी एक उकळी आणून द्यायची आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आणि गॅस बंद झाला
आणि मग पुन्हा 2 किंवा 3 मिनिटांनी काय करायचं आहे, पुन्हा पळी घ्यायची आहे. पळीच्या साहाय्याने पुन्हा दूध असं वर खाली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा गॅस ऑन करायचा आहे. गॅस ऑन करून झाला की गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती हा जो दूध आहे तो छान मस्त उकळून द्यायचा आहे. अगदी 10 मिनटं, 10 ते 15 मिनटं मंद गॅसवरती हा दूध छान मस्त उकळून द्यायचा आहे. आणि ही जी पळी आहे ना, ही पळी अशी उपडी घालायची आहे, म्हणजे उपडी अशी तिरकी अशी उभी करायची आहे. आणि काय होतं माहिती आहे का, जी दुधाची वाफ आहे ना, ती पळीच्या साहाय्याने बाहेर निघून जाते आणि दूध अजिबात ओतू जात नाही. तर तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने आपण छान मस्त हे जे दूध आहे, तर मी इथे अशा पद्धतीने 15 मिनटं हे दूध मी उकळवून घेतलेलं आहे. आणि पळीचा मुळात ना हाच फायदा होतो. तर 10 ते 15 मिनटं हे दूध मी छान मस्त असं उकळवून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, साईडची साय आहे ना, ती चमच्याच्या साहाय्याने छान मस्त काढून दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून झालं की हा जो दूध आहे तो छान मस्त आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे. म्हणजे जास्त कोमटही नाही आणि जास्त गरमही नाही, असा मीडियम आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर गॅस बंद करून झाल्यानंतर मी लगेचच 15 मिनिटांनी काय केलेलं आहे, हे जे दूध आहे ना, ते मी जो दह्याचा भांडा आहे, आता हा जो दह्याचा भांडा आहे ना, तो माझ्याकडे अर्ध्या लिटरचा दह्याचा भांडा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हे जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. हे दूध आपण थंड करून घेऊया. तर इथं हा जे दह्याचा भांडा आहे ना, तर यामध्ये अर्धा लिटर दही आरामात मावतं, म्हणजे अर्धा किलो दही आरामात या ह्याच्यामध्ये मावतो आणि हा अर्धा लिटरचाच भांडा आहे. आता हे जे कोमट झालेले जे दूध आहे ते मी भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तुम्ही साईडला बघू शकतात की साईडला एक वारणा दही घेतलेला आहे विरजणासाठी. तर एकडंच सांगते की आपल्याला ना जास्त आंबट असा दही नको आहे, तर म्हणून ना विरजण टाकतानासुद्धा ताजा दही असेल ना, तर दह्याचंच तुम्ही विरजण टाका. तर इथे मी दुकानातून 10 रुपयाची डबी आणलेली आहे वारणा. तर आणि विरजण टाकताना घट्टसार असं दह्याचा वापर करा. तर इथे मी ह्या भांड्यामध्ये दही ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की काय करायचं आहे, आपल्याला झाकण ठेवून झाकण लावून आपल्या रूम टेम्परेचरमध्ये हा जो दही आहे तो ठेवून द्यायचा आहे. तर पूर्ण रात्रभरामध्ये खूप छान अशा पद्धतीने आपला हा दही तयार होतो. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकतात की आपलं इथे घट्टसर असं दही तयार झालेलं आहे. यामध्ये पाण्याचं म्हणजे तुम्हाला पाणी अजिबात दिसणार नाही आहे. तर म्हणून आपण घट्ट असं विरजण ॲड केलं होतं, त्यानुसार असं घट्टसर असं दही तयार झालेलं आहे. आणि मी रात्रभर हे दही रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं होतं. आता यातलं थोडंसं 1 चमचा मी दही विरजणासाठी साईडला ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी पिठी साखर ॲड करणार आहे. पिठी साखर ॲड करून छान मस्त इथे मी थोडी पिठी साखर ॲड करून छान मस्त त्यामध्ये ही पिठी साखर मिक्स करून घेतलेली आहे. आणि ही जी पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जी उरलेली पिठी साखर होती तीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला हा जो दही आहे ना, तो छान मस्त असा फेटून घ्यायचा आहे. आणि छान मस्त आपल्याला असा हा गोड दही तयार करून घ्यायचा आहे. तर दही वड्यांसाठी इथे आपलं गोड दहीसुद्धा तयार झालेलं आहे. तर आता आपण इथे चिंचेची गोड चटणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी इथे चिंच घेतलेली आहे आणि इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर या चिंचेमध्ये या बाउलमध्ये आपल्याला हे गरम पाणी ॲड करायचं आहे. आणि साधारणपणे 1 तास आपल्याला ही जी चिंच आहे ती गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे झाकण लावून. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 तासानंतर तुम्ही इथे बघू शकतात की छान मस्त आपल्याला ह्या चिंचेपासून चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे. आणि जो चोथा आहे तो डिस्कार्ड करायचा आहे. आणि जो कोळ आहे तो या
ग्राइंडरच्या भांड्यामध्ये छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता छान मस्त इथे आपला चिंचेचा कोळ तयार झालेला आहे। आता हा चिंचेचा कोळ आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघितलं असेल मी भिजवलेली चिंच डायरेक्टच ग्राइंड केली होती, पण तुम्ही तसं करू नका। तुम्ही आता चिंचेचा कोळ काढून घ्या आणि तो कोळ तुम्ही ग्राइंड करून घ्या, कारण कसं माहिती आहे का नंतर आहे ना हे आपण जे गाळणीने जे कोळ गाळून घेतो तो पाहिजे तसा गाळून निघत नाही, म्हणून आधी चिंचेचा कोळ काढून घ्या आणि मग तो ग्राइंडरमध्ये ग्राइंड करा। तर इथे मी काय केलेलं आहे, मी मोठ्या होलांची गाळणी घेतलेली आहे आणि तेव्हा जाऊन हा छान मस्त माझा चिंचेचा कोळ मी अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही साईडला बघू शकतात ही चहा गाळायची गाळणी आहे, हिचा अजिबात वापर करू नका कोळ गाळण्यासाठी। ही दिसते मोठ्या होलांची, तर या मोठ्या होलांची जी आहे ना गाळणी तिचा तुम्ही वापर करा। आता इथे आपला चिंचेचा कोळ तयार झालेला आहे। तर चला इथे मी एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे आणि तूप गरम झाला की हा जो चिंचेचा कोळ आहे तो आपल्याला कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि अगदी 7 ते 8 चमचे मी साखर घेतलेली आहे। आता माझ्याकडे गूळ थोडा कमीच आहे म्हणून मी इथे थोडी साखर ॲड केलेली आहे आणि तुम्हाला चटणी जशी गोड हवी त्यानुसार तुम्ही इथे गूळ ॲड करू शकता, पण साधारणपणे तुम्ही एक वाटी भरून गूळ नक्कीच ॲड करा। आता इथे मी फूड कलर आहे तो ॲड केलेला आहे, टोमॅटो रेड कलर, कारण आपला ही जी गोड चटणी आहे ती थोडी लाल कलरची हवी म्हणून इथे मी टोमॅटो फूड कलर ॲड केलेला आहे। छान मस्त ही जी गोड चटणी आहे छान मस्त उकळवून घ्यायची आहे। उकळून झाल्याने काय होतं माहिती आहे का, जो गूळ आहे तो छान मस्त मेल्ट होतो आणि ही जी चटणी आहे ती छान मस्त अशी घट्टसार तयार होते आणि फायनली इथे आपली गोड चटणी छान मस्त तयार झालेली आहे। थंड झाली ना ही गोड चटणी इथे अजूनच छान मस्त अशी घट्ट होते। तर फायनली आपली तर गोड चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात की पूर्ण रात्रभर मी ही डाळ पाण्यात भिजत ठेवली होती आणि सकाळी उठल्यानंतर मी यातलं पाणी चेंज केलं होतं। तर म्हणजे ही जी डाळ आहे सकाळी उठून मी पुन्हा 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली होती। तर तुम्ही आता बघा ही जी डाळ आहे आपल्याला छान मस्त ग्राइंड करून घ्यायची आहे। तर इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही डाळ छान मस्त आपल्याला ॲड करायची आहे आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला ही डाळ ग्राइंड करून घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही डाळ ग्राइंड करताना याच्यामध्ये आपल्याला काही बर्फाचे क्यूब्स ॲड करायचे आहेत। तर काय रात्री मी अगदी या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये पाणी ठेवून ह्या वाट्या मी फ्रीजरमध्ये ठेवल्या होत्या। तर इथे मी बर्फाचे 3 क्यूब ॲड केलेले आहेत आणि ॲड करून छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे। आता ही जी डाळ आहे ती एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये छान मस्त ट्रान्सफर करून घ्यायची आहे आणि एकदम फाईन अशी मी ही डाळ छान मस्त बारीक वाटून घेतलेली आहे। आणि अजून एक गोष्ट सांगेल की तुम्हाला माहिती आहे की दहीवडा करण्यासाठी हे जे बॅटर असतं, ही जी आपण डाळ दळून घेतलेली आहे किंवा या डाळीपासून आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे, हे बॅटर ना आपल्याला छान मस्त असं ना एका डायरेक्शनमध्ये छान मस्त असं फेटून घ्यावं लागतं। तर मी दुसरीसुद्धा बॅच आहे ती अशा पद्धतीने ग्राइंडरच्या भांड्यामध्ये डाळ ग्राइंड करून 3 आईस क्यूब
ॲड करून ही डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी साधारणपणे 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे, म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मी फक्त 5च मिनटं हे फेटून घेतलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की दही वडा करण्यासाठी हे जे बॅटर आहे, तर हे बॅटर आपल्याला साधारणपणे 15 मिनटं फेटून घ्यावं लागतं, ते सुद्धा एकाच डायरेक्शनमध्ये. पण मी फक्त 5च मिनटं हे इथे फेटून घेतलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे असं की आपण ना ही डाळ दळताना काय केलेलं आहे, आईस क्यूब ॲड केलेले आहे, त्यामुळे आपल्याला जास्त फेटायची गरज लागत नाही. आता हे बॅटर दही वड्यांसाठी तयार आहे की नाही कसं ओळखायचं, तर एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे हे बॅटर त्या पाण्यामध्ये सोडायचं आहे. जेव्हा हे बॅटर त्या पाण्यामध्ये म्हणजे वरती तरंगेल ना, तेव्हा समजायचं की आपलं हे दही वड्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे. तर दही वड्यांसाठी आपल्याला असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, पाण्यामध्ये हे जे बॅटर आहे ना खाली टाकलं की ते सरळ जाऊन खाली बसतं. मग अशा वेळेस आपल्याला ते बॅटर छान मस्त फेटून घ्यायचं एका डायरेक्शनमध्ये. तर चला आता आपण इथे तळण्याची तयारी करूया. तर इथे मी कढई घेतलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे आणि ऑइल गरम करून घ्यायचं आहे. चला पटापट आता हे जे वडे आहेत ते आपण छान मस्त कढईमध्ये सोडून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात की दही वडा तयार करण्यासाठी आपल्याला जे वडे पाहिजे होते ते वडे तयार झालेले आहेत. तर इथे आपण उडदाच्या डाळीपासून हे वडे तयार करून घेतलेले आहेत. आता हे जे वडे आहेत ना, आतून खूप स्पॉन्जी आणि बाहेरून खूप क्रंची आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगू का, हे जे वडे आहेत ते स्पॉन्जी का झालेले आहेत, कारण आपण याच्यामध्ये दळताना बर्फ वापरलं होतं, म्हणजे आईस क्यूब वापरलं होतं ना, त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, हे जे वडे आहेत ना बाहेरून खूप कुरकुरीत आतून खूप स्पॉन्जी आणि मऊ आणि सॉफ्ट असे लागतात. तर इथे एक बाउल घ्यायचा आहे, त्या बाउलमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. त्यामध्ये मी इथे म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही इथे ना म्हणजे कोमट पाणीसुद्धा घेऊ शकतात, पण इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे. आणि आपल्याला या बाउलमध्ये अगदी 7 ते 8 वडे तयार करून म्हणजे ॲड करायचे त्या पाण्यामध्ये. आणि एवढंच सांगेल की तुम्हाला जेव्हा दही वडा खायचा असेल ना, त्याच्या 15 मिनिट अगोदर तुम्ही हे वडे तुम्ही या पाण्यामध्ये ट्रान्सफर करून 15 मिनिट हे वडे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. आणि हे जे वडे आहेत ना, छान मस्त स्पूनने वर खाली करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळ्या साईडने हा वडा छान मस्त फुगला पाहिजे. झाकण ठेवून 15 मिनिटं ठेवून द्यायचं आपल्याला. आणि अजून एक गोष्ट सांगते, हे जे वडे आहेत मी तळून घेतलेले आहेत, ते तुम्ही एका डब्यामध्ये हे वडे ट्रान्सफर करून तुम्ही हे वडे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. जेव्हाही तुम्हाला दही वडा खायचा असेल ना, तेव्हा तुम्ही म्हणजे अगदी
15 मिनिट अगोदर हे वडे पाण्यामध्ये भिजत ठेवून तुम्ही दही वडा तयार करू शकतात आणि हे जे वडे आहेत फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस छान मस्त राहतात। तर बघा आता दही वडा तयार करण्यासाठी आपण काय काय तयारी केलेली आहे। तर इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक बीट रेक्टँगल साईजने कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, त्यानंतर गोड चटणी तिखट चटणी करून घेतलेली आहे, प्लस मी इथे गोड दहीसुद्धा तयार करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे शेव आहे, बुंदी आहे आणि छान मस्त इथे मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत। तर इथे अशा पद्धतीने मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर ना तोंडाला पाणी सुटलेलं आहे। जर असं वाटतं अरे कधी एकदाचं दही वडा आपण तयार करतो। चला तर मंडळी पटापट तयार करून घेऊया दही वडा।